आणि आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, मग काका पुतण्या का नाही? काका पुतण्या एकत्र आले म्हणून टीका करणं योग्य नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तर उद्या 12 वाजता युतीची घोषणा होणार आहे। उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। नेमके ठाकरे बंधू युतीची घोषणा कधी करणार या संदर्भात अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या। आज किंवा उद्या युतीची घोषणा होऊ शकते। महापालिका निवडणुकी संदर्भात ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत अधिकृतरित्या घोषणा होऊ शकते असं बोललं जात होतं। मात्र अखेर हा मुहूर्त जाहीर झालेला आहे। उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। संजय राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे। तर उद्या 12 वाजता ठाकरे बंधू रितसर युतीची घोषणा करणार आहेत। संजय राऊतांनी सांगितलेलं होतं की वाजत गाजत गुलाल उधळत आम्ही युतीची घोषणा करणार आहोत। आपण संजय राऊत यांचे एक्स पोस्ट पाहतोय। त्यांनी एक्स पोस्ट मध्ये एवढंच लिहिलेलं आहे, उद्या दुपारी 12 वाजता। उद्या 12 वाजता एवढीच एक्स पोस्ट आहे आणि खाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो आहे। त्यामुळे युतीचा मुहूर्त, युती जाहीर करण्याचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटप आता पूर्ण झालं आहे असं आपण आता म्हणू शकतो। कारण राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे आधी जागा वाटप निश्चित करायचे आणि नंतरच युतीची घोषणा करायची आहे। आणि अखेर आता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे। संजय राऊतांनी एक्सपोजद्वारे ही माहिती दिलेली आहे। संजय राऊतांनी उद्या 12 वाजता एवढीच एक्सपोस्ट केली। आपण पाहतोय दृश्यांमध्ये, आपण स्क्रीनवर पाहतोय आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक फोटो देखील पोस्ट केलेला आहे। त्यामुळे युतीचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा ऐतिहासिक जी काही युती होती आहे तर त्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे। आणि त्यासोबतच कुठे कुठे किती जागांवर हे दोन्ही पक्ष लढणार आहेत या संदर्भातही स्पष्टता मिळू शकते। वेदांत नेब आपल्या सोबत आहे। वेदांत, अखेर मुहूर्त ठरलाय। नक्कीच ज्या प्रकारे माधवी आपण बघितलं, कधी ही युतीची घोषणा होणार याची उत्सुकता मनसैनिक शिवसैनिकांना होती। कारण संभ्रम होता, कारण कोण कोणत्या जागांवर लढणार आहे हे समजत नव्हतं आणि त्यामुळेच आजपासून एबी फॉर्म किंवा मग उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होती आहे। आणि असं असताना मग युती कधी जाहीर होणार असा प्रश्न हा शिवसैनिक मनसैनिकांना होता। आणि अखेर आपण बघितलं तर एक प्रकारे संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे उद्या दुपारी 12 वाजता या युती संदर्भातली जी अधिकृत घोषणा आहे ती राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन करतील अशी सुद्धा माहिती आहे। अजून स्थळ ठरलेलं नाही किंवा स्थळ निश्चित झालेलं नाही आहे। मात्र वरळी डोम किंवा मग नेस्को गोरेगाव किंवा मग बांगूरनगरचं मैदान या तिन्हीपैकी एक स्थळ ठरेल आणि या ठिकाणी ही जी घोषणा आहे युतीची ती केली जाईल असं कळतंय। ज्या प्रकारे आपण बघितलं जागा वाटपाचा तिढा होता आणि जागा वाटपाचा तिढा हा कालच्या रात्रीच्या बैठकीत जवळपास सुटलेला आहे। विशेष करून मुंबईमध्ये ज्या काही एक 5-10 जागा होत्या जिथे दोन्ही पक्षांना त्या जागा हव्या होत्या, तो तिढा दोन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी चर्चा करून नेत्यांशी सोडवलेला असल्याचं कळते। आणि त्यामुळेच जो शेवटचा हात आहे तो मारल्यानंतर उद्या दुपारी 12 वाजता ही युतीची जी घोषणा आहे ती उद्या केली जाणार आहे। यासोबत महत्त्वाची अपडेट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत सुद्धा दोन्ही बंधूंची चर्चा सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षसुद्धा या ठाकरे बंधूंच्या युतीसोबत मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरेल। आणि त्यामुळे जागा वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे। आता कोणकोणत्या महापालिका निवडणुका ठाकरे बंधू सोबत लढणार याबद्दलची उत्सुकता असणार आहे। आणि उद्या जेव्हा ही युती जाहीर केली जाईल तेव्हा या संदर्भातली जी स्पष्टता आहे ती सुद्धा आपल्याला समोर येईल। मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे, मीरा भाईंदर त्याशिवाय विदर्भातील 3 महापालिका अशा ठिकाणी ही युती जाहीर केली जाईल। जागा वाटप हे अंतिम उद्या जाहीर केलं जाणार नाही असं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। कारण जागा वाटप करत असताना टप्प्याटप्प्यानं हे दोन्ही जे पक्ष आहेत ते आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करतील। बंडखोरी होऊ नये यासाठीची रणनीती या दोन्ही पक्षांनी आखलेली दिसते। त्यामुळे अंतिम जागा वाटप उद्या होणार का तर या संदर्भात सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यामुळे जागा वाटप पूर्णपणे अंतिमरित्या उद्या जाहीर केलं जाणार नसलं तरी युती ही ठाकरे बंधूंची उद्या जाहीर केली जाईल। माधवी, अतिशय महत्त्वाची बातमी हीच आहे की उद्या ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार आहे। मात्र वेदांत, एकच प्रश्न आहे, संजय राऊतांनी 1-2 दिवसांपूर्वी असं म्हटलेलं होतं की या युतीची घोषणा आम्ही वाजत गाजत गुलाल उधळत करणार आहोत। तर एकूणच या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे, कसं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे ठाकरे बंधूंकडून?
नक्की ज्या प्रकारे नियोजन केलंय की एक मोठं शक्ती प्रदर्शन दोन्ही पक्षांकडनं केलं जाईल, मात्र याबद्दल अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाहीये. कदाचित उद्या पत्रकार परिषद घेतली जाऊ शकते, कारण मेळाव्याची तशी तयारी अजून दोन्ही पक्षांनी केलेली नाहीये. असंही आधी नियोजन होतं की 22 किंवा 23 तारखेला या दोन्ही पक्ष एक भव्य मेळावा घेतील आणि त्यासाठी सुद्धा तयारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली होती. मात्र ज्या प्रकारे थोडासा या जागा वाटपाला उशीर झाला, काही जागांवर निर्णय घ्यायला उशीर झाला आणि त्यामुळे कदाचित उद्या पत्रकार परिषद घेतली जाईल. जसं तू म्हणालीस की संजय राऊतांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं की अगदी वाजत गाजत अगदी शक्ती प्रदर्शन मोठं केलं जाईल, तशा प्रकारचं नियोजन हे केलं जाऊ शकतं आणि दुपारी 12 वाजता भव्य एक पत्रकार परिषद घेऊन ही युतीची जी घोषणा आहे ती दोन भावांकडनं केली जाऊ शकते. एक महत्त्वाचं म्हणजे कारण आजपासून जेव्हा अर्ज भरायला सुरुवात उमेदवारांची होती आणि त्यामुळे काही ठिकाणी संभ्रम होता उमेदवारांना आणि त्यामुळेच तातडीनं पत्रकार परिषद घेऊन किंवा मग एखादा मोठा मेळावा घेऊन ही युतीची घोषणा करणं दोन्ही पक्षांना गरजेचं होतं आणि त्यामुळेच तातडीनं काल आणि आज ज्या बैठकांचं सत्र अजूनही सुरू आहे आणि त्यामुळे हे बैठकांचं सत्र पूर्ण करून जागा वाटप अंतिम करून उद्या ह्या युतीची घोषणा दुपारी 12 वाजता होईल. माधवी, आणखी एका गोष्टीबद्दल बोललं पाहिजे ज्याचा तू उल्लेख केला, जागा वाटप. असं सांगितलं जात होतं की राज ठाकरेंनी असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत जागा वाटप निश्चित होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा होणार नाही. मग जागा वाटपाची घोषणा उद्या युतीच्या घोषणेसोबत होणार की नाही या संदर्भात काही स्पष्टता कळू शकली आहे का? जी माहिती आपण सूत्रांकडनं घेतलेली आहे, जागा वाटप हे अंतिम झालेलं आहे. ज्या काही मोजक्या 5-10 जागा होत्या ज्यावर दोन्ही पक्षांनी दावा केला होता किंवा मग रस्सीखेच या 5-10 जागांवर होती, खास करून मराठी बहुल भाग ज्यामध्ये भांडूप, विक्रोळी, शिवडी, दादर, माहीम या भागातले जे काही वॉर्ड आहेत त्यामध्ये रस्सीखेच सुरू होती आणि त्यावर निर्णय हा दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी घेतल्याचं कळते. कारण काल दिवसभर बैठका सुरू होत्या. शिवतीर्थ इथे नेत्यांच्या वेदांत, तुला अगदी थोडंसं थांबवते कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे बोलतात. 12 वाजता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन जे काही महाराष्ट्राला अपेक्षित आहे, मराठी माणसाला अपेक्षित आहे त्याची घोषणा करतील. युतीची घोषणा उद्या 12 वाजता. त्याच्यासाठीच 12 वाजताचा वेळ दिलेला आहे. म्हणजे जागांचा तिढा सुटलाय. सुट्टे ना, जागा काय, जागा एखादी इकडे एखादी तिकडे होत असते, त्याला काय त्याच्यात जागा महत्त्वाची थोडी असते. दोन्ही एकत्र येणं महत्त्वाचं असतं. जागेचा विषय सुटला असेल त्याच वेळेस एकत्र बसणार का? जागा सुटल्या नाही तरी एकत्र बसतील असं कसं होऊ शकतं? बरं, ही युती महाराष्ट्रापुरती, मुंबई ही सगळीकडे होणं अपेक्षित आहे. सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे काय युती काय एका शहरापुरती यांच्यासारखं थोडी आहे. भारतीय जनता पक्षात जिथं गरज आहे तिथं शिंदे गट वापरायचा आणि जिथं गरज नाही तिथं फेकून द्यायचं, असं थोडी आमचं आहे. आम्ही सगळीकडे सोबत राहू. ठीक आहे, कमी जास्त जागा होईल, परंतु असं ह्या महायुतीसारखं नाही राहणार. जसं देवेंद्रजी बोलले, मुंबईत आम्ही युती करू, ठाण्यात आम्ही स्वबळावर लढू, पिंपरी चिंचवडला अजितदादां सोडून असं आमचे धंदे नाही. सगळीकडे सोबत राहू. बरं, पण या क्षणाची अंबादास दानवे किती दिवसांपासून वाट पाहत होते? हे होणार, हे मागच्या 6-8 महिन्यापासून फिक्स होतं. ज्या वेळेस मराठीच्या प्रश्नावर सगळं आम्ही मोर्चा काढायचा ठरवला होता, मोर्चाची गरज पडली नाही, सरकारने तो निर्णय मागे घेतला आणि एक मेळावा झाला होता तिथे वरळी डोमला. मला वाटतं त्यावेळेसपासून एक मराठी माणसामध्ये, शिवसेनेमध्ये आणि मनसेच्या सुद्धा कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि मला असं वाटतं हा उत्साह येणाऱ्या काळातही कायम राहील. या युतीचा पक्षावर, दोन्ही पक्षावर कसा परिणाम? 100% होत असतो. शेवटी कसं असतं, एक नैतिक ताकद असते. तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे सध्या फोनवरून आपल्यासोबत आहेत. मनीषाताई, एक मोठी बातमी येते, ठाकरेंच्या घोषणा म्हणजे युतीची घोषणा अखेर उद्या दुपारी 12 वाजता होतीये. तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? बघा, आता याच्यात काही आश्चर्य राहिलेलं नाहीये, कारण 5 महिन्यापासून हे चाललं. 5 महिने लागले त्यांना या कन्क्लुजनला येऊन पोचायला की शेवटी एकत्र लढायचं आहे. कारण दोघांनाही ते बेसहारा झालेले, त्यामुळे एकमेकांची साथ त्यांनी शोधायचं ठरवलं. कारण जुने व्हिडिओ दोघांचेही काढले तर एकमेकांबद्दल काय बोलले ते ठीक आहे, भाऊ आहेत, एकत्र आले, परंतु त्यांचा मुद्दा काय आहे? कारण आम्ही विकासाचं राजकारण करतो. आज नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये पाहिलं की दोघे बंधू घरी बसलेले होते, परंतु आज आमचे तिन्ही नेते आम्ही फील्डवर होतो.
माननीय एकनाथजी शिंदे यांनी तर जो झंझावात केला आणि शिवसेनेला जे यश मिळालंय ते अभूतपूर्व आहे आणि त्यामुळे लोकांना विकास पसंत आहे. केवळ इमोशनल ठाकरे बंधू एकत्र आले हे एक इमोशनल मुद्दा झाला. त्यातनं लोकांना काय फायदा होणार आहे? लोक हेच विचार करतील ना की बाबा आम्हाला त्यातनं आमच्यासाठी काय आहे. तुम्ही दोघं एकत्र आला, तुमचं मानसिक समाधान झालं, पुढे काय? पण मनीषाताई, एक प्रश्न उपस्थित होतोच यामुळे. असं सांगितलं जात आहे की दोन्ही ठाकरेंचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आले, जवळपास निश्चित झालंय. मात्र इकडे महायुतीचं जागा वाटप काही निश्चित होत नाहीये. 150 जागांवर सहमती झालीये, 77 जागांवर अजूनही भिसत गोंगडे असं बोललं जातं. मग हा एकूण फरक दिसतोय ना आपल्याला महायुती आणि इकडे ठाकरे बंधूंच्या युतीमधला? बघा, इकडे हे दोन मोठे पक्ष आहे आता आणि युती होणार ना, युती होणारच आहे, त्याच्यात काही विषय नाही आहे. आणि प्रत्येक वेळा वाटाघाटींमध्ये असं होतच असतं, म्हणजे ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. वेळेत सगळं होणार, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही. मनीषाताई, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. तर ठाकरे बंधूंची युती आता निश्चित झालेली आणि उद्या त्याची घोषणा होणार आहे, अधिकृतरित्या घोषणा होणार आहे. भाजपचे नेते राम कदम सध्या बोलतायत. अखेर आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा जी आहे ती उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे. कसं बघता याकडे? वास्तविक मागच्या काही दिवसात ज्या पद्धतीच्या त्यांच्या आपसातल्या भेटी वाढल्या होत्या त्यावरून हे लक्षात येत होतं की त्यांची युती होणार आहे. आणि एक कार्यकर्ता म्हणून जर प्रतिक्रिया द्यायची झाली तर खरंच त्यांची युती होणं आणि युती झाल्याच्या नंतर जे वारंवार ठाकरे ब्रँड करतायत, तर नेमका हा ब्रँड काय आहे हे 15 जानेवारीनंतर कळणार आहे सगळ्यांना. कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा ठाकरे ब्रँड होता, आता फक्त आडनाव ठाकरे आहे. बरं, एकत्र यावं का लागतं? उद्धव ठाकरेजींनी स्वतः अशी परिस्थिती निर्माण केली की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना माननीय राज ठाकरे साहेबांना पक्ष सोडावा लागला. तो त्यांनी सोडला नाही, सोडायला त्यांना भाग पाडलं. पण आज उद्धव ठाकरेंची म्हणजे उबाटाची ही राजकीय अपरिहार्यता आहे, राजकीय आवश्यकता आहे, ज्याला आपण मराठमोळा शब्द वापरू, की त्यांची हतबलता आहे की त्यांना मनसेसोबत झाल्याशिवाय पर्याय नाही. एकत्र आले, एकत्र लढले, तरीसुद्धा याचा अर्थ की फार काही वेगळं घडणार असं अजिबात नाही आहे. याच्या सभांना गर्दी होते, मतांमध्ये कुठे होतं? आपण विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलं, आपण कालच्या निवडणुकीत पाहिलं, महायुतीला कसं भरभरून यश मिळालं. तर त्याच्यामुळे उद्याची पत्रकार परिषद जरी करता असली तरी उद्याच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रापासून मुंबईला तोडणार हे पहिलं वाक्य असेल, आम्ही मर्द आहोत, आम्ही आता एकत्र आलो आहोत, आम्ही आता मराठी माणसाला हे दुसरं वाक्य असेल. त्याच्यामुळे हे ठरलेलं आहे आणि मुंबईतल्या मराठी माणसाला माहीत आहे की मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्षाची सत्ता होती. काय दिलं तो मराठी माणसाला? तुम्ही एक छोटं कॉन्ट्रॅक्ट दिलं. राज्यसभा निघाली, कुणाला दिली राज्यसभा? नेहमी तेव्हा ह्यांना दिवाकर रावते आठवले नाहीत, तेव्हा ह्यांना चंद्रकांत खैरे आठवले नाहीत. त्यांचं मराठीवरचं प्रेम हे आवश्यकतेनुसार आहे आणि यांचं मुंबईवरचं प्रेम 25 वर्ष मुंबईला कसं लुटलं आहे ते आमच्या अनेक नेत्यांनी कागदावर दाखवलं. त्याच्यामुळे कोविड काळामध्ये ज्या ज्या घरचं नातेवाईक म्हणा, घरचे मेंबर म्हणा, आई वडील म्हणा, कुणी ना कुणी कोणाचं तरी गेलं आहे. 11,000 लोक मुंबईतले गेलेत. त्या 11,000 लोकांच्या मृत्यूला कारणीभूत उबाटा आहे. पण मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती दोन्हीही भाऊ एकत्र येत आहेत. यानंतर आपण थेट जाणार आहोत. मनसे नेते यशवंत किल्लेदार बोलतायत. ट्विट केलं आणि माहिती दिली की उद्या ठाकरे बंधू एकत्र येणार. खरं तर या दिवसाची महाराष्ट्राला प्रतीक्षा होती आणि तो दिवस येऊन ठेवलेला आहे. काय सांगाल या संदर्भात? राऊत साहेबांनी जर ट्विट केलं असेल ते खरंच असणार ना, खरंच असणार. आणि मग उद्या कदाचित राऊत साहेबांनी ट्विट केलं त्या अर्थी युतीची घोषणा होऊ शकते. मोठा दिवस असेल हो, राजकारणासाठी. नक्की. जर दोन बंधू एकत्र येताना त्याची घोषणा होत असेल तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी गोष्ट आहे ना. सर, खरं तर आता हा प्रश्न विचारला जातो की कशा प्रकारे युतीची घोषणा होणार? सभा घेतली जाणार की प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून? कारण
मुंबईमध्ये एक शक्ती प्रदर्शन असणार जर त्या राऊत माध्यमातून. साहेबांनी ट्विट आत्ता केलंय आणि उद्या 12 वाजताचा वेळ दिलाय तर एवढ्या छोट्या अवधीमध्ये सभा तर होणार नाही ना, प्रेस कॉन्फरन्स होऊ शकते. तुमच्यासाठी तुमची वैयक्तिक भावना काय आहे? खरं तर तुम्ही सगळे या प्रोसेसमध्ये सामील होते, बैठकीमध्ये खरं तर तुम्ही होते. राजकारणापलीकडे जाऊन विचार केला तर दोन बंधू एकत्र येतात याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलं आणि माहिती दिली की उद्या ठाकरे बंधू एकत्र येणार. खरं तर या दिवसाची महाराष्ट्राला प्रतीक्षा होती आणि तो दिवस तर यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊतांनी ट्विट केलं असेल तर ते खरंच आहे. दोन बंधू एकत्र येतात हे राजकारणाच्याही पलीकडे जाऊन आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे, असं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय. तर उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम बोलतात, आपण थेट जाऊयात. त्याचं कारण हे आहे की मामूंच्या नादी लागून यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला गळती लागली आहे. जे उरले सुरलेले जे आहेत, जे हिंदुत्ववादी आहेत, ते सुद्धा आता त्यांना सोडून हे आता पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आली तर ह्याने काही फरक पडणार नाही. मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे. पण दोन ठाकरे बंधू एकत्र येणार त्यामुळे काही आव्हान वाटतंय भाजपला? मी म्हटलं ना तुम्हाला की मामूंची टोळी एकत्र आल्याने काहीही निवडणुकीवर फरक पडत नाही. मुंबईकरांचा निर्णय पक्का आहे. 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेला आहे. अगदी पाहतोय आपण दोन्ही भाऊ एकत्र आले तर फार फरक पडणार नाही असं अमित साटम म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता सरसुने, एबीपी माझा, मुंबई. तर अमित साटम यांनी म्हटलेलं आहे की काही फरक पडणार नाही दोन्ही बंधू एकत्र येण्यानं. खासदार संजय राऊतांनी ट्विट करत घोषणा केलेली आहे की उद्या उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची अधिकृतरित्या दुपारी 12 वाजता घोषणा होणार आहे. अर्थात स्थळ अजूनही संजय राऊतांनी सांगितलेलं नाहीये. मात्र या संदर्भात माहिती देताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो देखील ट्विट केलेला आहे. मात्र उद्या सभा घेतली जाणार की पत्रकार परिषद या संदर्भात अजूनही स्पष्टता नाहीये. यशवंत किल्लेदार यांनी असं म्हटलेलं आहे की जर उद्या 12 वाजता या संदर्भातली घोषणा होणार असेल तर एवढ्या छोट्या वेळात, एवढ्या कमी वेळात सभा करणं शक्य नाही आणि त्यामुळे पत्रकार परिषदच होऊ शकते. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत वेदांतकडे. वेदांत, जसे आपण आता प्रतिक्रियाही पाहिलेल्या आहेत, संजय राऊतांनी तर घोषणा केली, मात्र मनसेकडून कोणी अधिकृतरित्या घोषणा केली आहे का? आणि एकूणच आपण जे वारंवार बोलतोय पत्रकार परिषद होऊ शकते असं यशवंत किल्लेदारही म्हणतायत. ज्या प्रकारे आपण बघितलं एक 5-7 नेत्यांची कोर टीम आहे जी या सगळ्या जागा वाटप, त्याशिवाय पुढचं जे नियोजन, रणनीती, जाहीरनामा, कोणत्या मुद्द्यांवर पुढे जायचं आहे या सगळ्यांवर चर्चा करत आहे. आणि त्यामध्ये संजय राऊतांनी एक पोस्ट करत माहिती दिली आहे की उद्या दुपारी 12 वाजता युती संदर्भात जाहीररित्या घोषणा होणार आहे. खरं तर 22 किंवा 23 तारखेलाच ही खरं तर घोषणा होणं अपेक्षित होतं, कारण त्या प्रकारची तयारीसुद्धा दोन्ही पक्षांकडून केली जात होती. मात्र काही जागांवर रस्सीखेच सुरू होती. काही जागांवर दोन्ही पक्ष अडून होते आणि त्यामुळे काहीसा थोडासा उशीर झाला. आणि त्यामुळेच जसं आता यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं की मोठा मेळावा किंवा एखादी मोठी सभा ही जरी घेतली गेली नाही तरी एक पत्रकार परिषद ज्याला एक भव्य स्वरूप दिलं जाऊ शकतं आणि दोन्ही भाऊ ठाकरे बंधू एकत्रित येऊन या सगळ्या संदर्भातली माहिती देतील. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे उद्या मुंबईसह कोणकोणत्या महापालिका आहेत ज्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार आहे किंवा ते निश्चित झालं आहे या संदर्भात सुद्धा स्पष्टता येणार आहे. आणि जसं मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षाचे नेते सांगत आहेत की साधारणपणे 6 ते 7 महापालिका आहेत जिथे जवळपास निश्चित झालं आहे की दोन भाऊ एकत्र लढणार आहेत, ज्यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, याशिवाय पुणे, नाशिक या सगळ्या महापालिकांमध्ये हे 2 भाऊ एकत्र निवडणूक लढणार आहेत. आणि त्यामुळे उद्याची जी पत्रकार परिषद असेल त्यामध्ये आणखी स्पष्टता येईल. ही सुद्धा माहिती सूत्रांकडनं कळते की एकदम जागा वाटप न करता टप्प्याटप्प्यानं दोन्ही पक्ष आपल्या ज्या उमेदवारांच्या याद्या आहेत ते जाहीर करतील जेणेकरून बंडखोरी होऊ नये, तशा प्रकारची रणनीती सुद्धा आखलेली दिसते.
तू जसा प्रश्न विचारला की स्थळ कोणतं असणार, यावर अद्यापही चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे आणि थोड्याच वेळात स्थळही कळेल आणि या सगळ्या पत्रकार परिषदेचं नेमकं नियोजन कसं केलं जाणार हे सुद्धा थोड्या वेळात आपल्याला कळेल. मात्र जो प्रश्न शिवसैनिकांना, मनसैनिकांना होता की मग युती कधी जाहीर होणार, कारण तयारीला सगळेच पक्ष, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते लागलेले आहेत, मात्र तिकीट वाटपाचं नेमकं काय, कोणती जागा कोणत्या पक्षाकडे आहे, यातला अजून संभ्रम आहे. तो कदाचित उद्या पत्रकार परिषद झाल्यानंतर दूर होईल. वेदांत, तू सोबत राहाच, मात्र मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्याशी आपले प्रतिनिधी अजय माने बोलतात. आपण थेट जाऊया. अनेक दिवसांपासून चर्चा आहेत, भेटीगाठी वाढतात आहेत आणि आता त्यात संजय राऊत यांचं ट्विट, कसं बघतात या सगळ्या घटनाक्रमाकडे? बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे, युती काय म्हणजे झाल्यातच जमा आहे, म्हणजे एकंदर सगळं वातावरण पाहिलं ते काही ओपन सिक्रेट आहे. परंतु संजय राऊत साहेबांनी जी घोषणा केली आहे, ट्विट केलेलं आहे, ते ट्विट केलं आहे म्हणजे ते नक्कीच खरं असणार आणि उद्या 12 वाजता जर युतीची घोषणा होत असेल तर ते आम्ही त्याचं स्वागत करतो आहे. खरं तर मी तर म्हणेन की राजकारण ठेवा बाजूला, राजकारणापलीकडे जाऊन जर आम्ही विचार केला किंवा आम्ही करतो तेव्हा मला असं वाटतं की दोन भाऊ एकत्र येतात, हेच आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 5 जुलैपासून जे भाऊ बंधू एकत्र एका मंचावर आले, त्याच्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या होत्या, पण युतीचं स्पष्टीकरण समोर येत नव्हतं. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सगळेच लक्ष लावून होते आणि त्याची घोषणा झालेली, पण पुढे त्याच्या संदर्भात काही लिहिलं नाही, फक्त उद्या 12 एवढं ट्विट आहे. कसं आहे बघा, ते 5 जुलै ते आज आहे मला वाटतं 23. तर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले फोनवरून आपल्या सोबत आहेत. गोगावलेची, युतीची घोषणा कधी होणार याची प्रतीक्षा होती, अखेर तो मुहूर्त ठरलाय. उद्या 12 वाजता युतीची घोषणा होणार आहे. तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे, आता काय म्हणणं आहे तुमचं? आता अरे युतीची आमची युती आहे, आघाडी त्यांची आहे, तुम्ही काय विचारा? अरे पण ठाकरे बंधूंच्या युतीविषयी आम्ही बोलतोय. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे, तुमच्यासाठी किती मोठं चॅलेंज असणार आहे आगामी महापालिका निवडणुकीत? जेव्हा नगरपालिका, नगरपंचायती यांचं चॅलेंज आम्ही स्वीकारून दाखवून दिलं ना, आम्ही तिन्ही पक्षांनी, का नाही दाखवलं? आता तीच पद्धत आमची महानगरपालिकेमध्ये पण आम्ही दाखवून देऊ. त्यांची युती हो, आघाडी हो, नाही तर काय हो, आम्ही महायुतीतनं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करून दाखवू आणि ज्या महानगरपालिका आहेत त्या आम्ही महायुतीमध्ये राखू. पण ठाकरे बंधूंचं आव्हान तुम्हाला वाटत नाही? मुंबई महापालिकेसह अनेक महापालिकांमध्ये त्यांची युती होणार आहे. आता आपण पाहिलं ना, नगरपालिका, नगरपंचायतीला आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारून त्यांना दाखवून दिलं. तसं आता पण आम्ही आव्हान स्वीकारतोय आणि त्यांना दाखवून देऊ. दूध का दूध, पाणी का पाणी. 16 जानेवारीला आपल्याला कळेल. पण एका बाजूला महायुतीची चर्चा सुरूच आहे, कुठेही एकमत होत नाहीये. ठाणे किंवा इतर महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचे नारे दिले जातात. असं सगळं घडत असताना तिकडे ठाकरे बंधू मात्र एकत्र येत आहेत आणि जागा वाटपे जवळपास निश्चित झालंय असं सांगितलं जात आहे. चालतंय, आता त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नसेल म्हणून ते एकत्र येतात. धन्यवाद गोगावलेशी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते भरत गोगावले. जागा वाटप जाहीर न करता उद्या केवळ युतीची घोषणा केली जाऊ शकते. ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या होणार आहे. उद्यापासून टप्प्याटप्प्यात AB फॉर्मच्या वाटपाला सुरुवात होणार आहे. अर्थात हे जागा वाटप कसं असेल, कुणाला किती जागा मिळतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र मुंबईसोबतच इतरही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पुन्हा एकदा आपण वेदांतकडे जाऊयात. वेदांत, जसं आपण बोलत होतो, जसं भरत गोगावले म्हणतात की आम्हाला काही आव्हान नाहीये, मात्र ठाकरे बंधूंची युती आता जाहीर होणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महायुतीचं जागा वाटपाचा भिजत गोंगडा अजूनही पडलेला आहे. अनेक जागांवर त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. असं असताना ठाकरे बंधू एकत्र येणं हे महायुतीच्या दृष्टीनं किती मोठं आव्हान असणार आहे? ज्या प्रकारे आपण बघतोय महायुतीचं सुद्धा जवळपास आज उद्यामध्ये जागा वाटप पूर्ण होईल अशी सूत्रांची माहिती आहे. कारण काल सुद्धा आपण बघितलं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यासोबतच भाजप आणि शिंदे शिवसेनेचे जे नेते ज्या सगळ्या जागा वाटपाची चर्चा करतात त्यांची एकत्रित बैठक झाली आणि ते सुद्धा प्रयत्न करतात की आज आणि उद्यामध्ये जागा वाटप पूर्ण होईल.
आपण बघतोय आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू होती, म्हणजे आजपासून उमेदवारी अर्ज 30 तारखेपर्यंत भरायचे आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडी, ठाकरे बंधू त्यासोबतच महायुती हे प्रयत्न करत आहेत की तातडीनं जागा वाटप पूर्ण होऊन पहिली यादी किंवा मग एबी फॉर्म वाटपला सुरुवात करावी आणि त्या दृष्टिकोनातनं महायुती आणि महाविकास आघाडीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामध्ये ठाकरे बंधूंची युती उद्या होत असेल, जसं तू म्हणालीस की अजूनही महायुतीतल्या जागा वाटपावर अंतिम निर्णय होणं बाकी आहे. काही ठिकाणी महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचं की नाही याबद्दल अंतिम चर्चा सुरू आहे. ती सुद्धा आज उद्यामध्ये फायनल होईल आणि उद्या महायुती संदर्भात सुद्धा एक स्पष्टता समोर येईल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेचा विचार केला तर थेटपणे आपण बघतोय ठाकरे बंधूंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, त्यामुळे 3 पक्ष काँग्रेस स्वबळावर जवळपास निश्चित झालेला आहे. प्रयत्न केले जातात की काँग्रेससुद्धा ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षासोबत यावं, मात्र या प्रयत्नांना किती यश मिळतं हे सुद्धा 1-2 दिवसात कळेल. त्यामुळे काँग्रेस स्वबळ, ठाकरे बंधूंची युती, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाची साथ आणि दुसरीकडे मग महायुतीमध्ये सुद्धा शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे एकत्रित निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हा यावर आज दुपारी 4 वाजता स्पष्टता येईल. ज्या प्रकारे आपण बघतोय सुनील तटकर हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि अशी माहिती कळते की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हा स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढवेल. त्यामुळे तिरंगी चौरंगी अशी ही सगळी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या सगळ्या संदर्भात स्पष्टता ही आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये येईल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक सगळ्या अर्थानं महत्त्वाची असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष लवकरात लवकर जागा वाटप पूर्ण करणं आणि महायुती, महाविकास आघाडी किंवा मग जी काही युती आघाड्या करायच्या आहेत त्यातली स्पष्टता आणणं हे खूप गरजेचं आहे आणि तशी पावलं आपल्याला येत्या 24 तासात, 48 तासात सगळ्याच पक्षांकडनं उचललेली पाहायला मिळतील. माधवी, जसं तू आता बोलत होतास वेदांत की महाविकास आघाडीतले इतर 2 घटक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचे आणि काँग्रेस यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, मात्र संजय राऊतांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसची चर्चा आम्ही शेवटपर्यंत करण्याचा प्रयत्न करू, मात्र सध्या तरी काही चर्चा होत नाहीये. मात्र शरद पवारांना सामावून घेण्यासंदर्भात काहीतरी सकारात्मक गोष्टी घडतायत. असं झालं तर उद्या केवळ ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल की एकूणच शरद पवारांना सोबत घेण्यासंदर्भात काही अधिकृतरित्या घोषणा होऊ शकते आणि तसं झालं तर जागा वाटप नेमकं कसं असू शकतं, शरद पवारांना किती जागा सोडल्या जातील? या सगळ्या संदर्भातली माहिती आपण काही नेत्यांकडनं घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष यांच्यासोबत एक बैठक झालेली आहे ज्यामध्ये 50 जागांचा प्रस्ताव त्यांनी दिला होता. त्यातल्या 30 जागांवर आता चर्चा सुरू आहे आणि साधारणपणे 15 ते 20 जागा हे ठाकरे बंधू म्हणजे खरं तर ह्या जागा ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाला जाणार आहेत आणि त्यामुळे दुसरी बैठक ही लवकरच आज उद्यामध्ये होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आपल्यासोबत असावा अशी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना दोन्ही पक्षाची भूमिका आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधूंसोबत आपल्याला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईमध्ये निवडणूक लढताना पाहायला मिळेल. जर तू म्हणाली की जागा वाटप कसं असेल तर साधारणपणे एक 15 ते 20 जागा देण्याची तयारी ही दर्शवली गेलेली आहे आणि या ज्या जागा असतील त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातील जागा असतील असंही कळतंय. त्यामुळे याबाबत अधिकृतरित्या माहिती जेव्हा ठाकरे बंधूंची युती होईल तेव्हा यामध्ये स्पष्टता येईल. मात्र जसं तू म्हणालीस की उद्या शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असणार का, तर याबाबत अद्याप अधिकृतरित्या माहिती मिळाली नाही. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष हा सोबत असेल, आम्ही 3 पक्ष मिळून या निवडणुकीला सामोरं जाऊ असं नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देणार तर साधारणपणे एक 15 ते 20 जागांचा प्रस्ताव हा अंतिम होईल आणि त्यावर नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचं नेमकं म्हणणं काय असणार हे सुद्धा समोर येईल. नक्कीच या घटनेसंदर्भात आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घ्यायचेच आहेत वेदांत, त्यामुळे तू सोबत राहा. मात्र आता युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. ठाकरे बंधू उद्या अधिकृतरित्या 12 वाजता घोषणा करणार आहेत. हे कळाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूयात. हे बघा, उद्धव साहेब आणि राजसाहेबांचा फोटो पण त्यांनी या ट्विटमध्ये टाकलेला आहे. याचाच अर्थ उद्या 12 वाजता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन जे काही महाराष्ट्राला अपेक्षित आहे, मराठी माणसाला अपेक्षित आहे त्याची घोषणा करतील. युतीची घोषणा उद्या 12 वाजता, त्याच्यासाठीच 12 वाजताचा वेळ दिलेला आहे. कुणालाही युती करायची आहे तर तो त्यांचा निर्णय आहे. आताच आपण बघितलं की उबाटाच्या एका नगरसेविकेने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्याचं कारण हे आहे की मामूंच्या नादी लागून
यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला गळती लागली आहे. जे उरले सुरलेले जे आहेत, जे हिंदुत्ववादी आहेत, ते सुद्धा आता त्यांना सोडून हे आता पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आली तर ह्याने काही फरक पडणार नाही. मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे. उद्धव ठाकरेंची म्हणजे उबाटाची ही राजकीय अपरिहार्यता आहे, राजकीय आवश्यकता आहे. त्याला आपण मराठमोळा शब्द वापरू की त्यांची हतबलता आहे की त्यांना मनसेसोबत झाल्याशिवाय पर्याय नाही. एकत्र आले, एकत्र लढले, तरीसुद्धा याचा अर्थ की फार काही वेगळं घडणार असं अजिबात नाही आहे. याच्या सभांना गर्दी होते, मतांमध्ये कुठे होतं. 15 तारखेच्या नंतर महापौर जो बसेल तो महायुतीचाच बसेल आणि हे एकत्र येऊनसुद्धा 35 आणि 40च्या आसपास यांची त्याच्या पलीकडे संख्या पार करू शकणार नाहीत. पुन्हा एकदा जाऊयात आपण वेदांकडे. वेदांत, जागा वाटपाबद्दल वारंवार बोललं जात आहे, मात्र हे जागा वाटप नेमकं कसं होऊ शकतं? म्हणजे 50-50चा फॉर्म्युला असेल का? 4-5 जागांवर तिढा आहे वगैरे या गोष्टी आपण बोलतोय. शिवडीच्या जागेवर आता दोघांमध्ये एकमत झालं असंही बोललं जात आहे. मात्र 50-50चा फॉर्म्युला असेल की नेमकं कसं, या संदर्भात काही कळू शकलंय का? जी माहिती आपण घेतोय त्यामध्ये साधारण वेदांत, तुझा आवाज येतोय, तू बोल. तर उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची उद्या माधवी, जी माहिती आपण घेतली यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं तर साधारणपणे वेदांत उत्तर पूर्ण कर, तुझा आवाज येतोय. ज्या प्रकारे आपण माहिती घेतली त्यामध्ये साधारणपणे आपण बघितलं तर साधारण 60 ते 70 जागा या मनसेला देण्यात आलेल्या आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. कारण 227 पैकी 60 ते 70 जर मनसे पक्षाला या जागा मिळत असतील तर उर्वरित साधारणपणे 130 ते 140 ठिकाणी ठाकरेंची शिवसेना ही निवडणूक लढवेल. तशा प्रकारचे उमेदवार सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत आणि मग उर्वरित 15 ते 20 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिल्या जातील, ज्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातील असतील. आणि त्यामुळे जसं तू म्हणालीस की काही जागांवर पेच होता, तो पेच सुद्धा सोडवण्यात यश आल्याचं असं अशी माहिती नेत्यांकडनं देण्यात येते. कारण शिवडी, माहीम, दादर जिथे खरं तर दोन्ही पक्षाची ताकद आहे आणि त्या ठिकाणी मग उमेदवार कोण द्यायचा, कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल यावर खलबतं मागील 2 दिवसांपासून सुरू होती. बैठकांवर बैठका सुरू होत्या, दोन्ही पक्षप्रमुखांना दोन्ही पक्षाचे नेते भेटत होते आणि त्यावर अखेर निर्णय झालेला असल्याचं कळते. आणि त्यामुळेच आता जेव्हा जागा वाटप होते तेव्हा साधारणपणे 60 ते 70 जागा या मनसे पक्षाला देण्यात येतील असं कळतंय. आणि मग उर्वरित जागा ही ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढवेल. कारण आपण बघितलं 2017चा जर निकाल बघितला तर साधारणपणे 84 जागेवर शिवसेनेला विजय मिळाला होता. त्यानंतर पक्षात फूट पडली आणि आता सद्यस्थितीमध्ये साधारणपणे 51 नगरसेवक, माजी नगरसेवक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. आणि मग या 51 जागा प्लस इतर जागा असा विचार करून ठाकरेंच्या शिवसेनेनं आपले उमेदवार देण्याची तयारी दर्शवली आहे. आणि मग उर्वरित जागा ज्या आहेत जिथे मनसेची ताकद आहे, जिथे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हे शिंदेच्या शिवसेनेत गेले आहेत, जिथे उमेदवार नाही आहेत तिथे मग मनसेचा ताकदीचा उमेदवार हा रिंगणात उतरवला आहे. आणि त्यामुळे आपण बघतोय की अशाच प्रकारे मेरिटनुसार हे जागा वाटप झाल्याची माहिती नेत्यांकडनं मिळते. आणि जागा वाटप नेमकं फॉर्म्युला नेमका काय असणार हे जरी उद्या जाहीर होणार नसलं तरी एक प्रकारे ज्या याद्या आहेत उमेदवारांच्या त्या टप्प्याटप्प्यानं जाहीर केल्या जातील असं बोललं जातंय. एकूणच उद्या जर युतीची घोषणा झाली तर त्यानंतर 3 तारीख उछाडणार आहे सगळ्या उमेदवारांची निश्चिती होण्यासाठी, कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा तो शेवटचा दिवस आहे. असं असताना खूप कमी दिवस हातात असणार आहे ठाकरेंसाठी. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर सगळ्याच पक्षांसाठी खूप कमी दिवस आहेत प्रचारासाठी. तर ठाकरेंची प्रचाराची रणनीती नेमकी कशी आहे? कारण असं सांगितलं जातं की कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की या दोन्ही बंधूंनी एकत्रित प्रचार सभा जास्तीत जास्त घेतल्या पाहिजेत. नक्की ज्या प्रकारे ही सुद्धा आपण माहिती काही नेत्यांकडनं घेतली, त्यांचं असं म्हणणं आहे की जिथे जिथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित लढणार आहे त्या ठिकाणी संयुक्त सभा
ही शिवसैनिक आणि मनसैनिकांची मागणी आहे. आणि त्यामुळे मुख्यत्वे करून आपण बघितलं तर शिवाजी पार्कची सभा जी शेवटची सभा असेल ती सभा 12 तारखेला किंवा मग 11 तारखेला घेतली जाईल. आणि जे मग त्याआधी साधारणपणे 5 ते 6 ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या संयुक्त सभा घेतील आणि तशा प्रकारचं नियोजन केलं जात आहे. यामध्ये विशेष करून मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, त्यासोबत मीरा भाईंदर, नाशिक, पुणे या ठिकाणी 2 भावांच्या या सभा होतील. कारण जर 2 भावांच्या सभा झाल्या तर एक वेगळा इम्पॅक्ट पडेल असं मनसैनिकांचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं प्रचाराची रणनीती ठरवली जाईल. प्रचाराचे नेमके मुद्दे काय असावेत किंवा मग वचननाम्यामध्ये कोणते मुद्दे असावेत यासाठी सुद्धा दोन्ही पक्षांचे नेते हे काम करत आहेत. आणि कदाचित उद्या जेव्हा युतीची घोषणा होईल तेव्हा वचननाम्यातील मुद्द्यांसंदर्भात सुद्धा भाष्य केलं जाऊ शकतं. माधवी, नक्कीच उद्या युतीची तर घोषणा होतीये वेदांत, मात्र आणखी एक मुद्दा आहे जो ठाकरे बंधूंनी खूप महत्त्वाचा केला होता, प्रतिष्ठेचा केला होता, खूप चर्चेत होता, तो म्हणजे मतदार याद्यांमधला घोळ. आणि या संदर्भात एकत्रित मोर्चाही काढण्यात आलेला होता. आणि या संदर्भात ठाकरेंचे म्हणजे दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते कसून तपास करतायत. वारंवार ते निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रारी करत होते. आणि राज ठाकरेंचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत हा मतदार याद्यांमधला घोळ पूर्णतः नीट होत नाही किंवा हा घोळ निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुकांची घोषणा करू नका. मात्र तत्पूर्वी आता निवडणुकांची तर घोषणा झाली आहे. असं असताना या मुद्द्यासंदर्भात आता ठाकरे बंधू नेमकं काय करणार आहेत? जो मुद्दा उपस्थित केलेला होता, जसं तू म्हणालीस की दुबार मतदार असतील किंवा मतदार यादीतील घोटाळा, यावर जागरूक राहण्याच्या सूचना दोन्ही पक्षप्रमुखांनी या आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना केलेल्या आहेत. दुबार मतदार जिथे असतील तिथे तुम्ही विशेष मतदार याद्या या तपासा, जिथे घोळ वाटत असेल तिथे तातडीनं राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी करा, अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. आणि त्यामुळे आपण बघितलं जेव्हा राज्य निवडणूक आयोगाने आणि नंतर मुंबई महापालिकेने जेव्हा मतदार याद्या जाहीर केल्या तेव्हा त्याचा अभ्यास की तपासणी ही मनसैनिकांकडनं आणि शिवसैनिकांकडनं सुरू आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये दुबार मतदार किंवा मग अशा प्रकारचा घोळ होऊ नये यासाठी पूर्णपणे मनसैनिक आणि शिवसैनिक जागरूक राहील. जिथे जिथे घोळ होईल तिथे तिथे तक्रारी कराव्यात अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे एकीकडे या सूचना दिलेल्या असताना तळागाळापर्यंत, कारण अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे एकीकडे प्रचार करायचा आहे, तळागाळात पोहोचायचं आहे. आणि मराठी मतदार जिथे जिथे आहे तिथे तिथे विशेष लक्ष दोन्ही पक्षांकडनं दिलं जाईल. कारण तिथेच या सगळ्या या 2 पक्षांची ताकद आहे. आणि त्यामुळे मराठी मतदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी नेमके काय मुद्दे हे 2 पक्षांकडनं मांडले जातात हे बघावं लागेल. त्याशिवाय मुस्लिम फॅक्टरसुद्धा महत्त्वाचा आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेला आपण जर बघितलं तो लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये विशेष करून मुंबईमध्ये मुस्लिम फॅक्टरचा मोठा फायदा झाला होता. आपण या फॅक्टर विषयी बोलणार आहोतच वेदांत, कारण प्रचाराची एकूणच ठाकरे बंधूंची रणनीती नेमकी कशी असणार आहे या संदर्भात आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घ्यायचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.